आरसीबीनं आपलं नाव जे आहे ते आयपीएलच्या ट्रॉफीवरती कोरल्याचं पाहायला मिळत आहे। आताच्या घडीची ही आपण बातमी पाहतो आहोत। आरसीबी ही चॅम्पियन ठरलेली आहे। पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवरती आरसीबीनं आपलं नाव कोरलेलं आहे। आपले प्रतिनिधी संदीप जाधव आपल्या सोबत फोनवरती जोडले गेलेले आहेत। संदीप, खरं म्हणजे हा अत्यंत चुरशीचा सामना होता आणि आयपीएलच्या फायनल मध्ये कोण जिंकणार यासाठी प्रत्येक जण दावा करत होता आणि अखेर आरसीबी जी आहे ते चॅम्पियन ठरलेली आहे। काय अधिक माहिती? तब्बल 18 वर्षाची प्रतीक्षा जी आहे ती आरसीबीची आता या ठिकाणी सक्सेस झालेली पाहायला मिळते। आरसीबीनं आयपीएल 2025चं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे आणि खरं म्हणजे विराट कोहली आरसीबीचं नेतृत्व करत होता। त्यानंतर आरसीबीला हे विजेतेपद जे आहे ते आता मिळालेलं आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जी आहे ती खेळून ठेवण्यात आली होती, परंतु शेवटच्या क्षणाला आरसीबीनं जे आहे ते आपलं नाव आयपीएल 2025च्या ट्रॉफीवर कोरलेलं आहे आणि 18 वर्षाची प्रतीक्षा आरसीबीची या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते। खरं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जी मॅच आहे ती अतिशय चुरशीचा असा सामना झालेला होता। किंग्स इलेव्हन पंजाब ला शेवटच्या ओव्हरमध्ये जवळपास पुरेपूर प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे आणि 18 वर्षानंतर आयपीएलचं 2025च्या आयपीएलच्या कपवर आरसीबीनं नाव कोरलेलं आहे। सचिन, आरसीबी ही चॅम्पियन ठरलेली आहे। पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवरती जे आहे ते आरसीबीनं नाव कोरलेलं आहे। धन्यवाद संदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।